सलीम कुत्तावरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। सलीम कुत्ताचे फोटो हे शिवसेनेच्या एका नेत्यासोबत डान्स करतानाचे व्हायरल झालेले आहेत आणि त्यानंतर राज्याचं राजकारण तापलेलं आहे। आपल्यासोबत सध्या माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पीके जैन आहेत। सर, एका गँगस्टरशी ज्याचं 93च्या ब्लास्टमध्ये ज्याला जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे, त्याचे शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर फोटो व्हायरल झालेले आहेत। आपल्यापर्यंत देखील माहिती पोहोचली असेल। किती गंभीर हे सगळं प्रकरण वाटतं आपल्याला? ते गंभीर आहे। नेहमी जे आपण आरोप करतो की पॉलिटिशियन्स आणि गँगस्टरचे संबंध आहेत आणि तेच कुठेतरी राज्यकर्ते सुद्धा झालेले आहेत, अशा प्रकारची ही गोष्ट आहे। सलीम कुत्ता हा मोहम्मद डोसा यांचा क्लोज असोसिएट होता। 1993च्या ब्लास्टमध्ये याचा मोठा सहभाग होता। शस्त्र आणि दारूगोळा उतरवणे, मुंबईपर्यंत पोहोचवणे, गुजरातमधून आणि समुद्री किनाऱ्यावरून हे काम त्यांनी केले। त्याच्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली। असं म्हटलं जातो की पॅरोलवरती आला आणि त्यांनी पार्टी दिली आणि त्याच्यामध्ये हे बडगुजर तिथे गेले, अशा प्रकारचे आरोप होत आहेत। शासनाने ऑलरेडी त्याच्यावर एक SITची स्थापना केलेली आहे, स्थापना करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ती आता SIT जे काही चौकशी करेल त्याच्यावरून पुढे काय ॲक्च्युली काय झालं ते कळेल आपल्याला। पण सलीम कुत्ता सध्या जेलमध्ये आहे आणि तो सध्या त्याची लाईफ सेंटेन्स भोगत आहे, अशी माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसापासून हे सगळं प्रकरण चर्चेत आहे। आता अशी नवीन माहिती समोर येते की तो जो व्हिडिओ मधला माणूस आहे तो सलीम कुत्ता नसून तो सलीम कुर्ला आहे। तर नेमकं तथ्य काय यातलं? नाही, जी माहिती मला मिळत आहे तो सलीम कुत्ताच आहे आणि तो जिवंत आहे, सध्या जेलमध्ये आहे। सलीम कुर्ला एक दुसरा आरोपी होता, तो सुद्धा बॉम्बेचे जे ब्लास्ट होते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड होता, त्याला सुद्धा शिक्षा झालेली। पण तो केस चालू असतानाच त्याच्या 2008मध्ये काहीतरी त्याचा मृत्यू झालेला आहे शिक्षा भोगत असताना। आणि सध्या तो म्हणजे तो आणि कुत्ता वेगळे वेगळे इसम आहेत, म्हणून त्याच्याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका नसावी। कुत्ता जो आहे तो सध्या जिवंत आहे, सलीम कुत्ता, आणि सध्या कारागृहामध्ये आहे। जवळपास 30 वर्ष झाली आहेत 93च्या बॉम्ब ब्लास्टला आणि आता त्याच्यानंतर हे सलीम कुत्तासोबतचे व्हिडिओ शिवसेनेच्या नेत्याबरोबरचे बाहेर आलेले आहेत। तर केवळ राजकारण म्हणून या व्हिडिओचा वापर केला जातो असं वाटतं आपल्याला? नाही, राजकारण म्हणूनच काहीतरी असेल, कारण की एवढे दिवसानंतर हे व्हिडिओ बाहेर पडणे आता म्हणतात ते शिवसेनेचं असं म्हणणं आहे की ते व्हिडिओ जुने आहेत। त्याच्या पत्नीच्या, बडगुजरच्या पत्नीचं म्हणणं आहे की हे काही वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत, पण कधीचे का असू द्या, म्हणजे एका कन्व्हिक्टेड आरोपीसोबत राजकारणाने जाऊन त्याच्या पार्टीमध्ये जॉईन होणे आणि डान्स करणे इत्यादी अशा प्रकारचे घनिष्ठ संबंध दाखवणे हे काही योग्य नाही आणि व्हायला नको पाहिजे होतं। आणि याच्यावरून जे लोकांचा नेहमीचा संशय आहे की पॉलिटिशियन्स आणि गँगस्टर्स हे एकत्र येऊन काम करतात, हे बलकट होतो। चौकशी सध्या सुरू झालेली आहे, चौकशीतून काही बाहेर येईल असं वाटतं? एवढंच नक्की एस्टॅब्लिश होईल की तो आला होता, मग त्यांनी पॅरोलची कंडिशन्सच्या त्यांना काही व्हायलेट केला का आणि त्याच्यामध्ये काय कारवाई होऊ शकते। परंतु आज मितीला त्याच्यावर कारवाई होण्यासारखं मला काही दिसत नाही। हे एस्टॅब्लिश होईल की तो आला होता आणि त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले आणि त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल लोक सहभागी झाले होते, एवढं काही नक्की एन्क्वायरीमधून स्पष्ट होईल। कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही असं आपलं म्हणणं आहे, पण पक्षांतर्गत कारवाई झाली पाहिजे, कारण तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की हे सगळं प्रकरण खूप गंभीर दिसतंय। पक्षांतर्गत कारवाई तर जरी करायची असेल तर ती आतासुद्धा होऊ शकते, परंतु ते पक्षप्रमुख करणार आहे किंवा कसे ते त्यांचं व्यक्तिगत किंवा पार्टीच्या मत आहे। आणि नेहमी कोणतीही पार्टी अशा प्रकारचे आरोप झाले की कबूल करत नाही आणि ते चौकशीची रिपोर्ट येण्याची वाट बघतात। या केसमध्ये सुद्धा तसंच होईल, पण रिपोर्ट एकदा आली आणि हे एस्टॅब्लिश झाला की हा इसम बडगुजर होता, तो सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये गेला होता, त्यांनी असा डान्स केला, तर त्याच्यावर कारवाई नक्की झाली पाहिजे। आपण ऐकलं, हे होते पीके जैन। त्यांनी स्पष्ट केलं की चौकशीनंतर जेव्हा हे स्पष्ट होईल की व्हिडिओत दिसणारा इसम हा सलीम कुत्ताच आहे, त्यानंतर मात्र त्यांच्यावर सुधाकर बडगुजर यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।